7 नोव्हेंबर 1966 संसद भवनाबाहेर 1 लाखाहून अधिक साधू संत जमा झाले होते. नगारे वाजत होते, शंखनाद घुमत होता आणि प्रत्येक साधूची फक्त एकच मागणी होती, गोहत्येवर बंदी घाला. या सगळ्यामुळे इंदिरा गांधींचं सरकार चिंतेत होतं, कारण संसद भवनाला चारही बाजूंनी घेराव घालण्यात आला होता. शेकडो पोलीस आणि निमलष्करी दल तैनात करण्यात आलं होतं आणि मग अचानक गोळीबार सुरू झाला. अनेक साधू तिथेच कोसळले. शेकडो लोकांना जबरदस्तीने बसमध्ये भरून तिथून हटवण्यात आलं. रातोरात हजारो मृतदेह दिल्लीतून गायब करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आणि वृत्तपत्रांमध्ये मात्र एवढंच छापून आलं, फक्त 8 लोक मारले गेले. जर हे फक्त गोहत्येवर बंदी घालण्यासाठीचं आंदोलन होतं, तर मग पोलीस नोंदींमधून अनेक अटकांची माहिती आणि पुरावे का गायब करण्यात आली? आणि सर्वात मोठा प्रश्न, गोहत्येच्या मुद्द्यावर इतका मोठा नरसंहार का झाला आणि भारत सरकारने तो जनतेपासून का लपवला? हे सर्व जाणून घेण्यासाठी आपल्याला थोडं भूतकाळात जावं लागेल. 1947 संविधान सभेच्या बैठकीत पंडित ठाकूर दास, गोविंद दास आणि रघुवीर यांसारखे हिंदुत्ववादी नेते संविधानामध्ये गोहत्येवर संपूर्ण बंदी घालण्याची मागणी करत होते. गाय आमची माता आहे, त्यामुळे संविधानात गोहत्येवर बंदी घालण्यात यावी. पण समोरून एक कठोर आवाज उभा राहतो, जवाहरलाल नेहरू यांचा. भारत हा एक धर्मनिरपेक्ष देश असेल, त्यामुळे धर्माच्या आधारावर असे कायदे बनू शकत नाहीत आणि अशा प्रकारे गोहत्येवरील बंदीचा विषय पुढे ढकलण्यात आला. 1955 मध्ये पुन्हा एकदा असाच प्रयत्न करण्यात आला आणि गोहत्या बंदीचं विधेयक सुद्धा मांडण्यात आलं. पण यावेळी सुद्धा नेहरूंनी स्पष्ट शब्दात सांगितलं की जर गोहत्येवर बंदी घालण्यात आली तर मी पंतप्रधान पदाचा राजीनामा देईन. आणि लोकसभेत या विधेयकाच्या विरोधात 96 मतं पडली आणि फक्त 12 सदस्यांनी त्याला पाठिंबा दिला. मात्र 1964 मध्ये नेहरूंच्या निधनानंतर साधू संत आणि विविध हिंदू संघटनांनी पुन्हा आवाज उठवला आणि इंदिरा गांधींवर गोहत्या बंदीसाठी दबाव वाढू लागला. त्यामुळे 1966 मध्ये इंदिरा गांधींनी साधू संतांना आश्वासन दिलं की जर 1967च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस विजयी झाली तर गोहत्येवर बंदी घालण्यात येईल. पण हा शब्द खरा होता की फक्त एक राजकीय डाव? याचं उत्तर देशाला त्याच वर्षी ऑक्टोबर महिन्यात मिळालं, कारण महाराष्ट्रातल्या वाशिममध्ये एक शांतता मोर्चा काढण्यात आला होता, ज्यात हिंदू साधू संत, गोरक्षक आणि सामान्य भक्तजन हे गोहत्येवर बंदी घालण्याची मागणी करत होते. पण काही वेळातच हा मोर्चा झपाट्याने वाढणाऱ्या गर्दीत बदलला. ही गोष्ट तत्कालीन महाराष्ट्र सरकारला अजिबात पसंत पडली नाही आणि त्यावेळी राज्यात काँग्रेसची सत्ता होती. महाराष्ट्र पोलिसांना गर्दीवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. लाठीमार करण्यात आला आणि परिस्थिती गोंधळाची आणि चेंगराचेंगरीसारखी बनली. आणि त्याच वेळी महाराष्ट्र पोलिसांनी गोळीबार सुरू केला. सरकारी आकडेवारीनुसार या गोळीबारात 11 जणांचा मृत्यू झाला होता. अनेक लोक जखमी झाले होते. वाशिममध्ये सांडलेलं रक्त आता या आंदोलनाची नवी ठिणगी बनलं होतं, कारण एका बाजूला इंदिरा गांधी गोहत्या बंदीचं आश्वासन देत होत्या आणि दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रातलं काँग्रेस सरकार गोरक्षकांवर गोळ्या झाडत होतं. त्यामुळे हिंदू संत समाजाने आता ठरवून टाकलं होतं की काहीही झालं तरी हे आंदोलन आता थांबणार नाही. आणि मग एक ऐतिहासिक तारीख निश्चित झाली, 7 नोव्हेंबर 1966. तो गोपाष्टमीचा दिवस होता, ज्याबद्दल पुढे असा दावा केला गेला की तो इंदिरा गांधींच्या मृत्यूशी जोडला गेला. कसा ते पुढे सांगेन. तर या वाशिम गोळीबारानंतर काशीचे दशनामी संत स्वामी करपात्री महाराज यांच्या नेतृत्वाखाली देशभरातली RSS, आर्य समाज, हिंदू महासभा आणि रामराज्य परिषद यांचे स्वयंसेवक, तसंच रामानुजाचार्य, निंबार्क, वल्लभाचार्य, माधवाचार्य, नाथपंथी आणि लिंगायत परंपरेतील साधू संत जुन्या दिल्लीत जमा झाले. त्यांची संख्या जवळपास 1 लाखापर्यंत पोहोचली होती. त्यांचं फक्त एकच ध्येय होतं, संसदेला घेराव घालणं आणि गोहत्या बंदीचा कायदा मंजूर करून घेणं. पण हा आंदोलनाचा महासागर शांततापूर्ण राहणार होता का? 7 नोव्हेंबर 1966 गोपाष्टमीचा शुभ दिवस होता. पण सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास संसद मार्गावर एक वेगळंच वातावरण निर्माण झालं होतं. जवळपास 1 लाख साधू, संन्यासी, गोरक्षक आणि हिंदू भक्त संसद भवनाच्या दिशेने पुढे सरकत होते. संसद मार्गावर संत, प्रभुभक्त, ब्रह्मचारी आणि इतर धार्मिक नेते भाषण करत होते. तसंच नागा साधू त्यांच्या प्राचीन परंपरेनुसार तलवार, गदा आणि इतर शस्त्र धारण करून आले होते. आंदोलन वरकरणी शांततापूर्ण दिसत होतं, पण सरकार आतून घाबरलं होतं. आणि मग अचानक परिस्थिती बदलू लागली. साधू आणि गोरक्षक संसदेकडे
सगळे पुढे सरकू लागले आणि त्याच वेळी काही तरुण आक्रमक होऊ लागले आणि त्यांनी बॅरिगेड्स तोडण्यास सुरुवात केली. यावर पोलिसांनी सुरुवातीला लाठीमार केला आणि अश्रुधुराचा सुद्धा मारा सुरू केला. पण अचानक पोलिसांनी अंधाधुंद गोळीबार सुरू केला. साधू, संत, तरुण किंवा कार्यकर्ते कोणालाही सूट दिली गेली नाही. रस्त्यावर मृतदेह पडू लागले आणि त्या काळचे गृहमंत्री गुलजारीलाल नंदा यांनी त्या प्रकरणाची जबाबदारी स्वीकारत आपल्या पदाचा राजीनामा दिला. 50 वर्षांहून अधिक काळ लोटला, पण आजही फार कमी लोकांना या घटनेबद्दल माहिती आहे किंवा ती आठवते. असं म्हटलं जातं की यामागचं कारण म्हणजे काँग्रेसने आपल्या प्रचार यंत्रणेद्वारे या घटनेच्या आठवणी पुसून टाकण्याचा प्रयत्न केला आणि सत्य दडपून टाकलं. याच काळात हिंदुस्तान समाचारचे पत्रकार मनमोहन शर्मा घटनास्थळी पोहोचले होते आणि त्यांनी एका मुलाखतीत आपला प्रत्यक्ष अनुभव सांगितला. मैं पटेल चौक पर पहुंचा तो मुझे रोक लिया गया, आप आगे नहीं जा सकते. और लाशें थी गिरी हुई थी, हमें दिखाई दे रहा था, खून बह रहा था. यहाँ तक कि मेरा जो जूता था वो ऊपर तक खून से लथपथ हो गया था. 372 डेड बॉडी विलियंटन हॉस्पिटल में, सिर्फ एक हॉस्पिटल 372, जिसमें बच्चों के भी थी और औरतों के भी थी. मोस्टली बच्चे जो थे वो उन पर गोली का निशान नहीं था, वो शायद भगदड़ में कुछ ले गए. तिथे उपस्थित असलेले लोक, प्रत्यक्षदर्शी, साक्षीदार आणि विविध हिंदू संघटनांचा असा दावा होता की त्या दिवशी 5000हून अधिक साधू, संत आणि संन्यासी गोळीबाराचे बळी ठरले होते आणि ते रात्रीच्या अंधारात गुप्त लष्करी ट्रक आणि बसमध्ये भरून नेऊन त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. दिल्लीतल्या विविध स्मशानभूमींमध्ये सुद्धा कोणतीही अधिकृत नोंद न ठेवता हे मृतदेह जाळण्यात आले होते. त्यांच्यामध्ये कोणी जिवंत आहे का हे देखील तपासण्यात आलं नाही. त्यामुळे ना कोणती नोंद, ना कोणतं दस्तऐवज, पण तरीही खासगी वर्तमानपत्रांनी आणि स्वतंत्र प्रसारमाध्यमांनी सुद्धा ही बातमी का प्रकाशित केली नाही याचं स्पष्टीकरण मनमोहन शर्मा यांनी दिलं. तब एक एडवाइजरी आई गवर्नमेंट की तरफ से कि सिर्फ प्रेस नोट जो गवर्नमेंट ऑफ इंडिया का है वहीं आप यूज करेंगे, अपनी पर्सनल रिपोर्टिंग नहीं करेंगे. कि जो हम प्रेस नोट इशू करेंगे आप उसी को छापेंगे और उसको शब्दशः छापेंगे. आप अपने किसी कॉरेस्पॉन्डेंट का कोई वर्षन नहीं देंगे. जो हमारे पास प्रेस नोट आया उसमें 11 लोगों के मरने की खबर थी. एवढं सगळं होऊनही या घटनेच्या पुढच्याच वर्षी 1967च्या निवडणुकीत काँग्रेस पुन्हा विजयी झाली. पण हे इथेच थांबत नाही. हिंदू आणि गोरक्षक मतदारांना आकर्षित करण्यासाठी 1971च्या निवडणुकीपूर्वी काँग्रेसने आपलं नवं निवडणूक चिन्ह जाहीर केलं आणि 1971ची लोकसभा निवडणूक सुद्धा जिंकली. या संपूर्ण कथित हत्याकांडाचे असहाय्यपणे साक्षीदार असलेले स्वामी करपात्री महाराज यांनी इंदिरा गांधींना शाप दिला. मला याचं दुःख नाही की तू निरपराध साधूंची हत्या घडवून आणलीस, पण तू गोहत्या करणाऱ्यांना मोकळीक देऊन पाप केलंस. हे क्षमा करण्यासारखं नाहीये आणि गोपाष्टमीच्या दिवशीच तुझाही विनाश होईल. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे 31 ऑक्टोबर 1984 ज्या दिवशी इंदिरा गांधींची हत्या झाली तो दिवस सुद्धा गोपाष्टमीचाच होता.